हॅलो फ्रेंड्स. आज आपण बनवणार आहोत मुलांचं आवडतं गुलाबजामुन. तर आज आपण मावा गुलाबजामुन म्हणजेच खोयाचं गुलाबजामुन करणार आहोत. त्यासाठी आपण पनीर पहिले तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं आहे, पण मी पूर्ण 1 लिटरचं दूध नाही नाही घेणार आहे. अर्धं दूध मी थोडंसं काढून ठेवणार आहे. बाकीचं आपण पनीर करूयात. तसं तर आमच्याकडे गोड खूप कमी खाल्ल्या जाते घरी, बट आपल्याला मुलांसाठी करावंच लागते, कारण जो माझा मोठा मुलगा आहे त्याला खूप जास्त आवडते गुलाबजाम. आणि सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण सुरू आहेत, तर त्याची डिमांड तर असतेच. इथे आपण दूध थोडंसं काढून ठेवूया आणि अ, जवळजवळ अर्धा लिटरच्या वरतीच मी दूध घेते आहे पनीर तयार करायला. थोडंसं आपण काढून ठेवलं आणि इथे आपण आता पनीर तयार करायला घेतलं आहे, तर व्हिनेगर टाकून मी दूध काढून घेणार. इथे मी 400 ग्रामपर्यंत खोवा घेतलेला आहे. थोडासा खोवा मी काढून ठेवलेला आहे. त्याला आपण असं हाताने मागच्या बाजूने छान असं प्रेस करून पूर्ण खोवा असा छान मळून घेऊयात. खूप वेळ तरी मी 10 मिनटं याला छान असं मळून घेतलं आहे आणि तुमचा खोवा ना फ्रेश राहणं खूप जरुरी आहे यासाठी. 10 मिनटं मी याला छान असं हाताच्या मागच्या साईडने असं छान मळून घेतलेलं आहे. आपला खोवा असा खूप छान असा सॉफ्ट होऊन गेलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये मिक्स करूया मैदा, खायचा सोडा, हे सगळं मिक्स करून आणि जो आपण पनीर तयार केलं होतं ते पण मिक्स करून आपण त्याला अजून एकदा मळून घेऊयात. झालेला आहे आपला खोवा मळून. आता आपण त्यामध्ये आपले जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करूया. इथे बघा आपलं पनीर हे तयार झालेलं आहे. त्याला आपण गाळून घेऊया आणि त्यातलं पाणी सगळं काढून घेऊया. आणि हे जे पनीर तयार केलं आहे आणि हे जे पाणी आहे ते मी मोस्टली कणिक वगैरे भिजवायला यूज करते, कारण ते खूप पौष्टिक असतं पाणी. त्यामुळे मी ते कधीच फेकत नाही. मला थोडंसं वाटत होतं की आपण थोडंसं अजून मळून घ्यावं, तर मी अजून त्याला मळून थोडंसं प्लेन करून घेते आहे. त्याला तुम्ही खोयाला जेवढं जास्त मळाल तेवढं चांगलं असतं. ते बघा आता माझ्या हाताला पूर्ण तेल लागलेलं आहे खोयाचं. आणि आपला खोवा चांगला फ्रेश असल्यामुळे त्याचे गुलाबजाम पण छान होतील. जेव्हा पण केव्हा पाहुणे वगैरे येणार आले तेव्हाच मी असं स्वीट वगैरे करते. खूप कमी आम्ही स्वीट करतो आणि मला खोव्याचे गुलाबजामुन म्हणजे बाहेरच्यापेक्षा मला खोव्याचे गुलाबजामुन हे जास्त आवडतात. झालेला आहे आपला खोवा. आता मी त्याला हाताला क्लीन करून बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊ. इथे मी 1/3 कप मैदा घेतलेला आहे. पूर्ण मिक्स करायची गरज नाही. थोडा थोडा मिक्स करायचं, जसं तुम्हाला वाटेल थोडं तर त्याप्रमाणे ॲड करत जायचं. कधीही आपल्याला थोडा जास्त लागू शकतो, थोडंसं जेवढं कमी होईल तेवढंच मैदा यूज करायचा. आता मैदा आपण टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण इथे टाकू खायचा सोडा. मी 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्यानंतर हे 60 ग्राम पनीर मी आता यूज करणार आहे. जे आपण पनीर बनवलं होतं घरी, त्याचं पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि त्याला छान क्रम करून पूर्ण आपण या पीठमध्ये मिक्स करणार आहोत. अद्वैय मला म्हणतोय की केव्हा होणार, केव्हा होणार गुलाबजाम. काही करायला घेतलं म्हणजे त्याचं बिलकुल त्याला सहन नाही होत, की अरे त्याला तर बस आत्ताच पाहिजे राहते. मी त्याला तेच सांगते की वेळ लागेल आहे करायला, अजून 1 तास तरी. कारण ते तळणं आणि मग त्याच्यात पाक जाणं या सगळ्याला ऑब्वियस वेळ जाणार आहे. बस आपण आपले सगळे इन्ग्रेडियंट्स पनीर, मैदा, खायचा सोडा हे सगळं मिक्स करून त्याला अजून छान मळून घेतलं आहे. बघा आपला गोळा झालेला आहे. म्हणजे हे कळले म्हणजे पूर्ण प्लेन आपला गोळा झालेला होता. हे आहे खडी साखर. तर मी व्हाईट शुगर यूज नाही करत. मी अशी जी मिश्री म्हणतात, कोणी खडी साखर असं मी यूज करते आणि याला मी आता फोडून घेणार आहे आणि त्यानंतर याला मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेणार आहे. तर असं मी 2 कप घेतलेले आहेत आणि मी तेवढंच 2 कप पाणी घेतलेलं आहे.
आपण स्टफवाले गुलाबजाम पण करणार आहोत अर्धे. तर त्यासाठी मी ड्रायफ्रूट्स असं कापून घेतलेले आहे. त्यामध्ये विलायची पूड, थोडीशी साखरची पूड टाकून घेतलेली आहे आणि हे जे गुलाबजामचं स्टफ हे आहे पीठ, ते मी थोडंसं यामध्ये टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं फूड कलर मी यामध्ये ॲड करत आहे. सो माझ्याकडे येल्लो फूड कलर होता. तुमच्याकडे ऑरेंज असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता. अगदी थोडंसं यूज केलेलं आहे. तो हे सारण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण आपले गुलाबजाम तयार करून घेऊ. सो हे बघा मी इथे विलायची पूड टाकून घेतली आपल्या पाकमध्ये. आपला पाक उकळत आहे. जास्त उकळायची गरज नाही. अगदी एक तार आलेलं तरी चालते. सो आपला पाक पण झालेला आहे आणि मी एक गुलाबजाम इथे टाकून बघते आहे की आपलं फुटत तर नाही आहे. तर बघा आपलं गुलाबजाम वरती आलेलं आहे. म्हणजे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आणि ते फुटत पण नाही आहेत. सो आता आपण आपले सगळे गुलाबजाम तळून घेऊया आणि थोडं असं प्रेस करून गुलाबजामला असं छान गोलसर तळून घ्यायचे. सो मी इथे हे साधे गुलाबजाम टाकून घेते आहे आणि आता आपण बघूया स्टफवाले गुलाबजाम. सो मी इथे थोडंसं असं जाडसर पाती लाटून घेतली हाताने. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं हे स्टफिंग टाकायचं ड्रायफ्रूट्सचं आणि त्याला असं हलगत बंद करायचं. थोडीशी जाडसरच लाटायची कारण ते बाहेर नको यायला जेणेकरून आपले गुलाबजाम फुटतील. सो बघा खूप काळजीपूर्वक हे सगळं करावं लागते नाहीतर आपले गुलाबजाम फाटण्याची जास्त शक्यता असते. सो हे मी 2 ते 3 करून तळून घेणार आहे. सो मी हे एक स्टफिंगवालं पण यामध्ये टाकून घेतलं आहे कारण मला हे काळे करायचे आहे ब्लॅक. सो बघा आपले गुलाबजाम झाले आहे तर यावर मी पाक टाकून घेते आहे. पाक पूर्ण पिऊन घेतला आहे गुलाबजामनी. तर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता यामध्ये. सो मी इथे आता सगळे गुलाबजाम तळून घेते आहे आणि बस आपले गुलाबजाम रेडीच आहे. सो भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो मी इथे ताट करून घेते आहे आणि मी आता तुम्हाला अर्धा गुलाबजाम फोडून दाखवते की आपला स्टफिंगवाला. सो यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकून घेतले. खूप छान वाटतात स्प्रिंकल करून. सो हे बघा आपलं गुलाबजाम किती छान असं एकदम रस आतमध्ये पर्यंत गेलेला आहे आणि सॉफ्ट आणि हे जे स्टफिंग आपण भरली होती ते खूप छान वाटतात. सो तुम्ही पण हे नक्की करून बघा. सो थँक्यू. बाय.